महायुति सरकार को चुनाव से पहले किए गए वादों की याद दिलाते हुए क्रांतिकारी किसान संगठन ने बुल्ढाना जिले के लोनार तहसील कार्यालय पर अनोखा विरोध प्रदर्शन किया। खास बात यह है कि किसानों ने वारकरी के वेश में इस विरोध प्रदर्शन में हिस्सा लिया और सरकार को अपनी मांगों का ज्ञापन सौंपा। इस विरोध प्रदर्शन के माध्यम से किसानों ने पूर्ण कर्ज माफी और 7 साल के कर्ज स्थगन को समाप्त करने, रबी और खरीफ सीजन के लिए 100% फसल बीमा की राशि सीधे उनके खातों में जमा करने और सोयाबीन, कपास और अन्य फसलों की गारंटीकृत कीमतों पर खरीद की मांग की है। क्रांतिकारी किसान संगठन ने स्पष्ट चेतावनी दी है कि अगर 15 दिनों के भीतर ये मांगे पूरी नहीं की गई तो मुंबई नागपुर मार्ग पर चक्का जाम आंदोलन करेंगे। वैसे तो ये विरोध शांतिपूर्ण रहा, लेकिन किसानों ने सरकार के प्रति नाराजगी भी जताई है। हे बघा, मग आमची महत्त्वाची मागणी अशी आहे की निवडणुकीपूर्वी जे महाराष्ट्राचे आताचे सध्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अशी घोषणा केली होती की आमचं महायुती सरकार सत्तेत आल्यास आम्ही पहिल्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करू। आज सरकार सत्तेत येऊन त्या ठिकाणी 3 महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे, पण कर्जमाफीच्या विषयावर सरकार कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी पावलं उचलायला तयार नाही। आणि दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे फुटून तुटून पक्ष फोडाफोडी करून सरकारमध्ये सामील झालेले स्वतःचे भ्रष्टाचार लपवण्यासाठी ते या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगतात की 31 मार्चच्या आत तुम्ही त्या ठिकाणी कर्जाची रक्कम भरा। कर्जमाफी करण्याची सरकारची त्या ठिकाणी कुवत नाही किंवा सरकारच्या तिजोरीत पैसा नाही असं त्या ठिकाणी अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे। अजितदादा पवारचा त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ह्या वक्तव्याचा आम्ही शेतकरी या ठिकाणी निषेध करतो। आणि दुसरीकडं जे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे हे सुद्धा वेळोवेळी बेताल असे वक्तव्य, जसे दारू पेल ग्रामीण भागात दारू पेल माणूस कुणीकडे बोलतो अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करण्याचं काम हे माणिकराव कोकाटे करत आहे। काल परवा 2-3 दिवस अगोदर त्यांनी एक वक्तव्य केलं की शेतकरी कर्जमाफी झाल्यानंतर नवीन पीक कर्ज घेतात आणि लग्न आणि साखरपुडे करतात। माणिकराव कोकाटे साहेब, तुम्ही 2 दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतात काम करून पहा, तेव्हा तुम्हाला शेतकऱ्याच्या व्यथा काय असेल ते कळन। एसीच्या गाडीत फिरून शेतकऱ्याच्या गप्पा आणणं बंद करा। पहिलेच तर तुम्ही घोटाळे करून भानगडी करून आणि पक्ष सोडून भाजपमध्ये तुम्ही का गेले हे आम्हाला सगळ्याला माहिती आहे। तुम्ही कोट्यावधीचे भ्रष्टाचार केले आणि ईडी मागे लागू नये म्हणून तुम्ही त्या ठिकाणी भाजपमध्ये गेले आणि आज तुम्ही सुदैवाने तुम्ही सत्तेत आले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती या ठिकाणी तुम्ही मदत करायची सोडून शेतकऱ्यांची त्या ठिकाणी चेष्टा करण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे। या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी कर्जमाफीची वारी महायुती सरकारच्या दारी हे आंदोलन लोणार तहसील कार्यालयावरती केलेले आहे।